हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण? फाईन. स्टडी करताय? अरे करताय का? हो, ठीक आहे. बघा, आपण मागच्या लेक्चरला बघितलं होतं काय, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, राईट. मग आता आपल्याला पुढचे जे टॉपिक आहे काय आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी, राईट. मग आपल्याला आज बघायचं आहे अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर व्हेलॉसिटी. आणि अँग्युलर व्हेलॉसिटीचं सिम्बॉल काय असतं? ओमेगा. काय असतं? ओमेगा, राईट. आपल्याला बघा आता अँग्युलर व्हेलॉसिटी काय आहे? द टाइम रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. द टाइम रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. बोल बेटा, काय आहे? टाइम रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. म्हणजे कसं बघा, ओमेगा बार इज इक्वल टू लिमिट ॲज डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा एस बार बाय डेल्टा टी. मग सर इथं लिमिट का आलं? लिमिट का आलं सर? राईट. तर बघा, लक्षात घ्या, आपण व्हेक्टरची प्रॉपर्टी बघितलेली आहे. व्हेक्टरच्या लेफ्ट हँड साईडला जर व्हेक्टर असेल किंवा डायरेक्शन आपण इंडिकेट केली तर त्याच्या राईट हँड साईडला पण डायरेक्शन दाखवावी लागते. मग याची जर डायरेक्शन मला दाखवायची आहे म्हणजे हे काय आहे? हे काय आहे? इथं डिस्प्लेसमेंट आहे, राईट. पण कुठलं डिस्प्लेसमेंट व्हेक्टर आहे रे? मागच्या लेक्चरला बघितलं आपण. कुठलं आहे? ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी अगोदर सेकंड नंबरचं लेक्चर बघा, त्यामध्ये आपण बघितलेलं आहे का, इन्स्टंटेनियस अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज द व्हेक्टर क्वांटिटी. बिग अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज नॉट ॲट ऑल, इट इज नॉट व्हेक्टर क्वांटिटी. म्हणून जर मला इथं व्हेक्टर दाखवलं आणि मला जर इथं डिस्प्लेसमेंट व्हेक्टर दाखवायचं असेल तर मला कुठलं अँग्युलर डिस्प्लेसमेंट घ्यावं लागल? इन्स्टंटेनियस. कुठलं घ्यावं लागल? इन्स्टंटेनियस. आणि इन्स्टंटेनियस म्हणजे काय रे? एकदम स्मॉल. म्हणजे कसं रे? एकदम कमी. म्हणजे काय आला पाहिजे तिथं? डेल्टा टी कुठं चालला पाहिजे? 0 कडे चालला पाहिजे, पण तो 0 नसला पाहिजे. आणि त्याची व्हॅल्यू कशी असली पाहिजे? टाइमची त्या एकदम कमी. कशी असली पाहिजे? एकदम कमी. म्हणून मी काय घेतलं? ओमेगा बार इज इक्वल टू लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा एस बार बाय डेल्टा टी. कळालं इथपर्यंत? मग सर फायनाईट कसं येतं? फायनाईट अँग्युलर डिस्प्लेसमेंट कसं आहे रे? थीटा बाय टी. कळलं? सिंपल आहे एकदम. बोला मग अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन काय आहे? द टाइम रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज नोन ॲज द अँग्युलर व्हेलॉसिटी. त्याला काय म्हणायचं? अँग्युलर व्हेलॉसिटी. आणि हे इन्स्टंटेनियस अँग्युलर व्हेलॉसिटी काय आहे? लिमिट ॲज डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा एस बार बाय डेल्टा टी. आणि फायनाईट अँग्युलर व्हेलॉसिटी काय आहे? ओमेगा बार इज इक्वल टू थीटा बाय टी, राईट. मग त्यानंतर मग आपण बघू त्याची युनिट बघावं लागेल आपल्याला. थीटा काय आहे रे? थीटा काय आहे? बोला. थीटा आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं युनिट काय असतं रे? रेडियन. काय असतं? रेडियन. टाइमचं युनिट काय असतं रे? सेकंद. म्हणजे रेडियन पर सेकंद इज द एसआय युनिट ऑफ द अँग्युलर व्हेलॉसिटी. काय आहे? रेडियन पर सेकंद. काय आहे? बोल बेटा. रेडियन पर सेकंद. तुम्ही पण बोला, राईट. त्यानंतर बघा त्याचे डायमेन्शन्स बघा. डायमेन्शन्स बघू. बघा डायमेन्शन्स काय आहे तुम्हाला माहिती आहे? लिनियर मध्ये आपण रेडियनचे डायमेन्शन्स लिहित नाही, फक्त टाइम आहे म्हणून आपल्याला डायमेन्शन्स काय येतील? एल रेस टू 0 एम रेस टू 0 टी रेस टू -1, राईट. दिस इज द डायमेन्शन्स ऑफ द अँग्युलर व्हेलॉसिटी. हे कसले डायमेन्शन्स आहे? अँग्युलर व्हेलॉसिटीचे. कळालं इथपर्यंत? राईट. मग बघा आता अँग्युलर व्हेलॉसिटी कुठली क्वांटिटी आहे? व्हेक्टर क्वांटिटी आहे. मग जर ती व्हेक्टर क्वांटिटी आहे तर मग आपल्याला व्हेक्टर म्हणल्यानंतर काय आलं रे? त्याला डायरेक्शन पण आली आणि मॅग्निट्यूड पण आले, राईट. मग आता डायरेक्शन सांगण्यासाठी आपल्याला काय सांगावं लागल? काहीतरी रूलनी सांगावं लागेल त्या अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन. मग अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन सांगण्यासाठी आपण कुठला रूल वापरतो? तोच. कुठला? राईट हँड थंब रूल. कुठला? राईट हँड थंब रूल. मग राईट हँड थंब रूल काय सांगतो? राईट हँडचे 4 फिंगरनी काय सांगितलं पाहिजे? पार्टिकल परफॉर्मिंग इन द सर्क्युलर मोशन. देन आउटस्ट्रेच थंब गिव्स द डायरेक्शन ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. मग इथं पण सेम असणार आहे. तोच आउटस्ट्रेच थंब काय सांगणार आहे? डायरेक्शन कुणाची? अँग्युलर व्हेलॉसिटीची, राईट. आपण बघू. बघा आता
बरोबर. पार्टिकल काय होतोय, सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय, राईट. हा काय त्याचा सेंटर ओ, काय आहे सेंटर ओ. हा काय आहे राईट हँड. राईट हँड बघा कसं करतोय मी, राईट हँड कुठल्या हे 4 फिंगर काय सांगतील, ऍक्सिस ऑफ रोटेशन, बरोबर ना. म्हणजे काय, पार्टिकल परफॉर्मिंग द सर्क्युलर मोशन. कर्ल फिंगर्स are indicates that the particle performing the circular motion, then outstretched thumb gives the direction of angular velocity. मग बघा आता हे पार्टिकल असे परफॉर्म होतं अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. माझ्या हाताकडे लक्ष द्या, पार्टिकल कसे परफॉर्म होत आहे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. आउटस्ट्रेच थंब कुठं आहे, तुमच्याकडे आहे, म्हणजे कसं आहे आउटवर्ड डायरेक्शनला आहे, राईट. मग लक्षात घ्या, जर पार्टिकल अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन परफॉर्म करत असेल तर अँग्युलर व्हेलॉसिटी कुठं असते, आउटवर्ड डायरेक्शनला. आणि त्यानंतर बघा बाळांनो, लक्ष द्या बघा. आता बघा, सॉरी, पार्टिकल हे जर क्लॉकवाईज डायरेक्शननी जर मूव्ह करत असेल, बघा पार्टिकल कसे मूव्ह करताय क्लॉकवाईज डायरेक्शननी. हे कर्ल फिंगर काय सांगतील, पार्टिकल परफॉर्मिंग इन अ क्लॉकवाईज डायरेक्शन. देन आउटस्ट्रेच थंब कुठं आहे रे, इनवर्डला आहे. तो कुठं आहे, इनवर्डला आहे. मग बघा आपण तो असा दाखवू, कसा आहे तो, इनवर्डला. मग ही गोष्ट लक्षात ठेवा राईट हँड थंब रूलची. जर तुम्हाला कोणी डायरेक्शन विचारली, पार्टिकलनी परफॉर्मिंग केली सर्क्युलर मोशन कुठल्या डायरेक्शनला, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला, तर काय होतं, अँग्युलर व्हेलॉसिटी कुठं असते, आउटवर्ड डायरेक्शनला. आणि जर पार्टिकलनी जर क्लॉकवाईज डायरेक्शन परफॉर्म केली तर अँग्युलर व्हेलॉसिटी कुठं असते, कुठं असते बोला, कुठं असते, इनवर्ड डायरेक्शनला, राईट. कळालं इथपर्यंत, यस. मग आता बघा त्यानंतर आपला नेक्स्ट टॉपिक आहे अँग्युलर ऍक्सलरेशन. काय आहे, अँग्युलर ऍक्सलरेशन. मग बघा आपला नेक्स्ट टॉपिक आहे अँग्युलर ऍक्सलरेशन. आणि त्याचा सिम्बॉल काय, अल्फा बार. आणि त्याची डेफिनेशन एकदम सिंपल आहे. सर आम्हाला लिनियर ऍक्सलरेशन माहित आहे, मग फरक काय आहे, फक्त लिनियरच्या ऐवजी काय टाकायचं, अँग्युलर, राईट. मग आता अँग्युलर ऍक्सलरेशन म्हणजे काय, द टाइम रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी इज नोन ॲज द अँग्युलर ऍक्सलरेशन, राईट. मग बघा अँग्युलर ऍक्सलरेशन काय असतं, अल्फा बार इज इक्वल टू काय, ओमेगा 2 बार म्हणजे फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी, ओमेगा 1 बार इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी, अँड देन रेट ऑफ चेंज ऑफ टाइम, राईट. त्याला काय म्हणतो आपण, अँग्युलर ऍक्सलरेशन. अँग्युलर ऍक्सलरेशन काय आहे, द टाइम रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी इज नोन ॲज द अँग्युलर ऍक्सलरेशन. मग बघू आपण त्याचे डायमेन्शन्स काय आहे रे, डायमेन्शन्स ओमेगा काय आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स काय आहे, आत्ता बघितले, बोला बोला काय आहे रे, अँग्युलर व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स आहे रेडियन पर सेकंद, आणि हा टाइम यांचे काय आहे, सेकंद. म्हणून पूर्ण याचं युनिट काय झालं रे, रेडियन पर सेकंदचा स्क्वेअर. दिस इज अ एसआय युनिट ऑफ द अँग्युलर ऍक्सलरेशन. मग अँग्युलर ऍक्सलरेशनचं एसआय युनिट काय आहे, रेडियन पर सेकंद. डायमेन्शन्स बघू आपण त्याचे काय येतील, डायमेन्शन्स बोला, डायमेन्शन्स काय येतील रे, बोला काय येतील डायमेन्शन्स, L⁻0, M⁻0 आणि T⁻टाइम. यस, दोनदा आहे म्हणजे टाइम दोनदा आहे म्हणजे T⁻². दिस इज द अँग्युलर ऍक्सलरेशन. बाळांनो इथं अजून एक टॉपिक राहिला आपला काय, अँग्युलर ऍक्सलरेशन सर व्हेक्टर आहे. व्हेक्टर म्हटल्यानंतर कुठला रूल, तोच रूल, कुठला रूल, तोच रूल, कोणता, राईट हँड थंब रूल. कोणता, राईट हँड थंब रूल. मग राईट हँड थंब रूल काय सांगतो बोला तुम्ही, आता शांत नका बसू, बोला काय आहे राईट हँड थंब रूल. तुमच्या राईट हँडचे 4 कर्ल फिंगर काय सांगतील, कुणाची डायरेक्शन, पार्टिकलची. काय परफॉर्म करल ती, काय परफॉर्म करल, सर्क्युलर मोशन. देन आउटस्ट्रेच थंब गिव्स द डायरेक्शन ऑफ द अँग्युलर डिस्प्लेसमेंट, डायरेक्शन ऑफ द अँग्युलर व्हेलॉसिटी, अँड देन डायरेक्शन ऑफ द अँग्युलर ऍक्सलरेशन, दॅट इज अल्फा बार. कळालं इथपर्यंत. बघा अँग्युलर ऍक्सलरेशनची डायरेक्शन फाइंड करायला पण तोच रूल आहे.
अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन फाइंड करायला पण तोच रूल आहे आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन फाइंड करायला पण काय आहे, तोच रूल आहे. राईट, कळालं? राईट हँड थंब रूल. समजलं अँग्युलर ॲक्सेलरेशन काय आहे? ठीक आहे. मग बघा आता त्यानंतर अजून एक टॉपिक आहे आपला. बाळांनो, तुम्ही कधी कॅपिटल टी पाहिलेलं आहे का रे? कॅपिटल टी, कॅपिटल टी. कॅपिटल टी म्हणजे काय असतो? टाइम पिरियड. काय असतो? टाइम पिरियड. काय असतो? टाइम पिरियड. दॅट इज कॅपिटल टी. मग सर नेमकं टाइम पिरियड म्हणजे काय? टाइमच असेल का तो? हो. अरे हो ना, असं काय बघताय तुम्ही? टाइमच आहे तो. काय आहे तो? टाइमच आहे. फक्त कसा टाइम आहे ते समजून घ्यायचंय. राईट. मग बघा आता, बरोबर ना, पार्टिकल काय करतोय, असा इथून ए पासून बी कडे पळत पळत जातोय, बी कडून सी कडे पळत पळत येतोय, सी कडून डी कडे पळत पळत येतोय आणि डी कडून परत पळत पळत कुणाकडे येतोय? ए कडे येतोय. म्हणजे पार्टिकल काय कंप्लीट करतोय? वन रिव्हॉल्युशन. काय कंप्लीट करतोय? वन रिव्हॉल्युशन. मग एक रिव्हॉल्युशन कंप्लीट होण्यासाठी जो टाइम लागतो त्या टाइमला म्हणतात टाइम पिरियड. म्हणजेच काय? कॅपिटल टी. काय बोला? काय? कॅपिटल टी. कशाला म्हणायचं? एक रिव्हॉल्युशन कंप्लीट व्हायला पार्टिकलला जो टाइम लागतो त्या टाइमला म्हणायचं टाइम पिरियड. दॅट इज कॅपिटल टी. कळालं इथपर्यंत? बघा मग त्यानंतर टाइम पिरियडचा आपल्याला एक इंटरेस्टिंग फॉर्म्युला बनवायचा आहे जो खूप कामाचा आहे. सिंपल आहे एकदम. राईट. मग टाइम पिरियडची डेफिनेशन बोला परत एकदा. शांत नका बसू, बोला. काय आहे? टाइम पिरियड, बरोबर ना, इज डिफाइंड ॲज इट इज अ टाइम. कशाला पाहिजे? रिक्वायर्ड टू कंप्लीट द वन रिव्हॉल्युशन. म्हणजे एक रिव्हॉल्युशन कंप्लीट होण्यासाठी जो टाइम लागतो त्या टाइमला म्हणतात टाइम पिरियड. राईट. मग आता मला सांगा, ज्यावेळेस पार्टिकल पूर्ण एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करेल त्यावेळेस अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय असेल रे? तिथं 2π असेल. काय असेल अँग्युलर डिस्प्लेसमेंट? 2π. राईट. मग आता बघा, अँग्युलर व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय असतं रे? अँग्युलर व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय असतं? अँग्युलर डिस्प्लेसमेंट डिवाइडेड बाय काय असतं? टाइम. बघा, ओमेगा इज इक्वल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट एका रिव्हॉल्युशनचं किती आहे रे? 2π आहे. किती आहे? 2π. आणि ज्या वेळेस 2π एवढं अँग्युलर डिस्प्लेसमेंट असतं म्हणजे काय कंप्लीट केलं? एक रिव्हॉल्युशन. आणि एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी जो टाइम लागतो त्याला आपण टाइम नाही म्हणत नुसता, काय म्हणतो? टाइम पिरियड. म्हणजे काय? कॅपिटल टी. राईट. आणि तुम्हाला माहित आहे फ्रिक्वेन्सीची डेफिनेशन काय? फ्रिक्वेन्सी द रेसिप्रोकल ऑफ द टाइम पिरियड. रेसिप्रोकल ऑफ द टाइम पिरियड इज नोन ॲज द फ्रिक्वेन्सी. टाइम पिरियडचा जर आपण रेसिप्रोकल घेतला तर आपल्याला काय मिळतं रे? फ्रिक्वेन्सी. म्हणून मला ओमेगाचा फॉर्म्युला काय मिळतो? 2πn. काय मिळतो? 2πn. 2πn इज द फॉर्म्युला, बरोबर ना? अँग्युलर व्हेलॉसिटी मध्ये आणि फ्रिक्वेन्सी मध्ये जे रिलेशन आहे ते काय आहे? ओमेगा इज इक्वल टू 2πn. कळालं? काय आहे टाइम पिरियड? टाइम आहे. पाहिजे कुणाला? पार्टिकलला. कशासाठी? एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करायला. मग एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी जो टाइम लागतो त्या टाइमला काय म्हणतात? टाइम पिरियड. काय म्हणायचं त्याला? टाइम पिरियड. डेफिनेशन काय आहे? द टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट द वन रिव्हॉल्युशन. एक रिव्हॉल्युशन कंप्लीट होण्यासाठी जो टाइम लागतो त्या टाइमला म्हणतात टाइम पिरियड. काय अडचण कुणाला? हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. राईट. मग काय करा? व्हिडिओ पॉज करा आणि टाइम पिरियडचं हे टाइम पिरियड त्याची डेफिनेशन लिहून घ्या. काय आहे डेफिनेशन? बरोबर ना? आणि त्याचा फॉर्म्युला हा पण लिहून घ्या. राईट. बघा, आपलं अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर ॲक्सेलरेशन पण बाकी आहे. व्हिडिओ त्या ठिकाणी पॉज करा आणि त्याची डेफिनेशन राईट करून घ्या. तो फॉर्म्युला लिहून घ्या आणि त्याचं SI युनिट लिहून घ्या. त्यानंतर पुढे आपण बघितलं अँग्युलर ॲक्सेलरेशन. त्या ठिकाणी पण व्हिडिओ पॉज करा आणि परत त्याचं जे फॉर्म्युला आहे ते लिहून घ्या. आणि टाइम पिरियडचा पण काय करा? लिहून घ्या डेफिनेशन आणि त्यानंतर त्याचे फॉर्म्युले लिहून घ्या. कळालं इथपर्यंत? राईट. मग आता बघा, त्यानंतर आपल्याला एक इंटरेस्टिंग टॉपिक बघायचा आहे. कुठला?
आपल्याला रिलेशन बघायचंय. तुम्हाला रिलेशन आवडतं का नाही? यस. आता रिलेशन आपल्याला कुणाचं बघायचंय? अरे तुमचं नाही बघायचं, हसू नका. कुणाचं बघायचं आपल्याला? लिनियर मधलं आणि अँग्युलर मधलं. लिनियर आणि अँग्युलर काय? लिनियर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. लिनियर वेलॉसिटी, अँग्युलर वेलॉसिटी. लिनियर ॲक्सेलरेशन, अँग्युलर ॲक्सेलरेशन. यांच्यामधलं काय बघायचं आपल्याला? रिलेशन. राईट. मग बघा आपला नेक्स्ट टॉपिक आहे रिलेशन बिटवीन लिनियर अँड अँग्युलर. राईट. परत एकदा स्पीड मध्ये सांगा रे. लिनियर वेलॉसिटी. बरं आपण इथे बघू बघा. लिनियर अँग्युलर, त्या दोघांमधलं रिलेशन कसं? मॅग्नेट्यूड मध्ये आणि दुसरं कसं? वेक्टर नोटेशन मध्ये. बरोबर ना? तर आपण पहिलं बघू बघा डिस्प्लेसमेंट. राईट. काय आहे? डिस्प्लेसमेंट. बघा लिनियर डिस्प्लेसमेंट काय असतं रे? सिम्बॉल काय आहे त्याचं? यस. काय आहे? यस. आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं काय आहे रे बेटा? काय आहे? थीटा. काय आहे? थीटा. मग अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं सिम्बॉल काय आहे? थीटा. त्या दोघांमध्ये रिलेशन काय आहे रे? रिलेशन काय आहे? काय आहे रिलेशन बोला? थीटा इज इक्वल टू काय आहे? यस अपॉन आर. काय आहे? यस अपॉन आर. बरोबर ना? यस अपॉन आर. मग आपण ते व्हेक्टर मध्ये बघितलं. आता मला सांगा अँग्युलर डिस्प्लेसमेंट व्हेक्टर क्वांटिटी आहे की नाही? आहे. पण कधी आहे? ती स्मॉल असताना आहे. आणि मग बघा त्याचं व्हेक्टर नोटेशन आपण बघितलं होतं काय? डेल्टा एस बार इज इक्वल टू डेल्टा थीटा बार क्रॉस आर बार, where delta s is the small linear displacement, delta theta is the small angular displacement and r is the radius vector. right. त्यानंतर सेकंड आहे बघा velocity. लिनियर वेलॉसिटीचा सिम्बॉल काय आहे रे? बोला. v. काय आहे? v. काय आहे? v. आणि अँग्युलर वेलॉसिटीचं काय आहे रे? काय आहे अँग्युलर वेलॉसिटीचं? ओमेगा. ओमेगा. काय आहे? ओमेगा. राईट. मॅग्नेट्यूड मध्ये काय आहे रे दोघांमध्ये रिलेशन? v इज इक्वल टू आर ओमेगा. काय आहे? v इज इक्वल टू आर ओमेगा. राईट. आणि त्यानंतर मग त्यांचं व्हेक्टर रोटेशन मध्ये कसं लिहितो आपण? v बार इज इक्वल टू ओमेगा बार क्रॉस आर बार. काय आहे व्हेक्टर रोटेशन मध्ये? v बार इज इक्वल टू ओमेगा बार क्रॉस आर बार. कळालं? त्यानंतर नेक्स्ट आहे बघा ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशन काय आहे बोला? लिनियर ऍक्सलरेशनचा सिम्बॉल काय आहे सर? ए बार. अँग्युलर ऍक्सलरेशनचे काय आहे रे? बोला तुम्ही बोला. शांत बसू नका. काय आहे अँग्युलर ऍक्सलरेशनचं? अल्फा बार. मग त्या दोघांमध्ये रिलेशन काय आहे? काय आहे रिलेशन? ए इज इक्वल टू आर अल्फा. काय आहे? ए इज इक्वल टू आर अल्फा. आणि त्या दोघांचं वेक्टर नोटेशन काय आहे रिलेशन मध्ये? ए बार इज इक्वल टू अल्फा बार क्रॉस आर बार. काय आहे? अल्फा बार क्रॉस आर बार. राईट. हे झालं रिलेशन. बघा तुम्ही काय करा, लिनियर तर तुम्हाला माहिती आहे आपण घेतलंय, अँग्युलर पण तुम्हाला कळालेलं आहे. दोघांमधले रिलेशन एकदम परफेक्ट ठेवा, कारण ह्याच्यावरती तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व करायचे असतात. आणि जे व्हेक्टर नोटेशन आहे या व्हेक्टर नोटेशनवर तुम्हाला एखादा एमसीक्यू येतो. त्या एमसीक्यू मध्ये ते म्हणतात की विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट वेक्टर नोटेशन. मग ते इकडचं तिकडं तिकडचं इकडं या तिन्हींपैकी एक तरी तुम्हाला एमसीक्यू वर क्वेश्चन येऊ शकतो. राईट. परत एकदा बोलणार तुम्ही? यस. तुम्ही सर्वजण बोला. चला. काय आहे? बोला बोला बोला. काय आहे? लिनियर डिस्प्लेसमेंट काय असतं? यस. अँग्युलर डिस्प्लेसमेंट असतं थीटा. दोघांमध्ये रिलेशन काय? थीटा एस इज इक्वल टू आर थीटा किंवा थीटा इज इक्वल टू एस अपॉन आर. त्याच्यानंतर लिनियर वेलॉसिटी व्ही बार, अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा बार. दोघांमध्ये रिलेशन काय? व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. राईट. त्याचं वेक्टर नोटेशन ते आहे काय? व्ही बार इज इक्वल टू ओमेगा बार क्रॉस
आर बार. त्यानंतर काय आहे लिनियर ऍक्सलरेशन. बोला तुम्ही बोला, शांत बसू नका. काय आहे ए बार आणि अँग्युलर ऍक्सलरेशन काय आहे अल्फा बार. दोघांमध्ये रिलेशन काय आहे ए इज इक्वल टू आर अल्फा आणि वेक्टर नोटेशन काय आहे ए बार इज इक्वल टू अल्फा बार क्रॉस आर बार. कळलं इथपर्यंत. आजचा आपला लास्ट टॉपिक आहे दॅट इज कायनेमॅटिकल इक्वेशन्स. काय आहे कायनेमॅटिकल इक्वेशन्स. आता ते आपण लिनियर मध्ये 11वी मध्ये बघितलेलं आहे, पण आपला प्रॉब्लेम काय आहे सर, आम्हाला मागचा लेक्चरचं व्हिडिओचं आठवणा. 11वीचं बोलताय तुम्ही राईट, पण आठवता का नाही, घेतलेलं आहे की नाही, आपण प्रॅक्टिस केली होती का नाही. मग बोला काय आहे पहिलं, बोला काय आहे v इज इक्वल टू यू प्लस ए टी. काय आहे v इज इक्वल टू यू प्लस ए टी. ही काय आहे रे व्हेलॉसिटी. मग ही काय आहे व्हेलॉसिटी. अरे चाललंय काय, ही व्हेलॉसिटी आणि ही पण व्हेलॉसिटी. त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं ज्यावेळेस या दोन्ही व्हेलॉसिटी येतील त्यावेळेस तुम्हाला क्लिअर सांगावं लागल ही कुठली व्हेलॉसिटी. बोला येस येस करेक्ट. बोला काय आहे फायनल व्हेलॉसिटी आणि ही कुठली व्हेलॉसिटी आहे इनिशियल व्हेलॉसिटी. हे काय आहे लिनियर ऍक्सेलरेशन आणि टी काय आहे टाइम. दुसरं काय असतं रे एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 AT स्क्वेअर. काय असतं यू टी प्लस 1/2 AT स्क्वेअर. आणि लास्ट वाला काय असतं व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टॉइस ए इंटू एस, वेअर व्ही इज द final velocity, u is the initial velocity, 2 is the constant, a is the linear acceleration and s is the linear displacement. हे कुठं बघितले होते आपण लिनियर मध्ये राईट. मग आता आपल्याला अँग्युलर मध्ये बघायचे आहे. अँग्युलर मध्ये कायनेमॅटिकल इक्वेशन्स एकदम सिंपल आहे बघा. लिनियर डिस्प्लेसमेंट काय होतं रे यस. अँग्युलर मध्ये फक्त काय करायचं थिटाने रिप्लेस करायचं. लक्षात ठेवा यस हा थिटाने रिप्लेस करणार, व्ही हा ओमेगा 2 ने करणार कारण फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा 2, इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा 1. त्यानंतर व्हेलॉसिटी आहे राईट ओमेगाने केली. त्यानंतर ऍक्सलरेशन कशाने रिप्लेस करणार अल्फानी. खतम. एवढंच लक्षात ठेवा फक्त. ज्याला हे येतात काय आहे लिनियरचे v इज इक्वल टू यू प्लस ए टी. दुसरं काय आहे एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 AT चा स्क्वेअर. आणि तिसरं काय आहे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टॉइस ए एस. हे ज्याला आलं त्यांनी फक्त लक्षात ठेवा यस म्हणजे लिनियर डिस्प्लेसमेंटला कशाने रिप्लेस करायचं अँग्युलर डिस्प्लेसमेंटनी, फायनल व्हेलॉसिटीला रिप्लेस करायचं ओमेगा 2 नी, इनिशियल व्हेलॉसिटीला रिप्लेस करायचं ओमेगा 1 नी आणि लिनियर ऍक्सलरेशनला रिप्लेस करायचं कशाने अँग्युलर ऍक्सलरेशन म्हणजे अल्फाने. मग बोला काय येईल बोला चला व्ही कशाने रिप्लेस करणार ओमेगा 2 इज इक्वल टू ओमेगा 1 प्लस अल्फा इंटू टी. अरे बरोबर आहे का नाही, बरोबर आहे का नाही. हा दुसरं बोला मग यस काय आहे अँग्युलर लिनियर डिस्प्लेसमेंट. मग ते कशाने रिप्लेस करायचं थीटाने. त्यानंतर यू काय आहे इनिशियल व्हेलॉसिटी कशाने रिप्लेस करायची ओमेगाने इंटू काय आहे टी तसाच. त्यानंतर 1/2 तसाच. ए कशाने रिप्लेस करायचा रे अल्फाने. कशाने अल्फाने अल्फा टी चा स्क्वेअर. त्यानंतर थर्ड व्ही कशाने रिप्लेस करणार ओमेगा 2 ने त्याचा काय आहे स्क्वेअर. यू कशाने रिप्लेस करणार ओमेगा 1 ने त्याचा काय आहे स्क्वेअर. त्यानंतर काय आहे 2 आणि लिनियर ऍक्सलरेशन कशाने रिप्लेस करायचं अल्फाने आणि एस कशाने रिप्लेस करायचा रे थीटाने. दिस इज द कायनेमॅटिकल इक्वेशन्स. हे कशामधले आहे अँग्युलर मधले. आपण या वर्षी याचा रिलेटेड न्यूमेरिकल्स बघणार आहोत. मग बोला तुम्ही पण यस. कोण बोलतं अरे सगळेच बोलणार. बोला मग आता काय ओमेगा 2 इज इक्वल टू ओमेगा 1 प्लस अल्फा टी. दुसरं काय थीटा इज इक्वल टू काय बोला ओमेगा 1 इंटू टी प्लस 1/2 अल्फा टी चा स्क्वेअर आणि ओमेगा 2 स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा 1 स्क्वेअर प्लस 2 इंटू अल्फा थीटा. कळालं तुम्हाला इथपर्यंत राईट. हे आहे कायनेमॅटिकल इक्वेशन.
व्हिडिओला पॉज करा आणि हे सर्व काय करा, लिहून घ्या. राईट. राहिलेलं काय करू आपण उद्या घेऊ. चालतंय. थँक्यू. बघा मला छोटंसं सांगायचं आहे, प्रत्येकाने काय करा, जास्तीत जास्त वेळ व्हिडिओ बघा, म्हणजे त्यामुळं काय होईल तुम्हाला समजेल. बरोबर ना. ऑनलाईनची तुम्हाला सवय नाही. काही मुलं म्हणतात की सर बसायची आमची कॅपॅसिटी होत नाही, त्यामुळं आपण सुरुवातीला अर्धा तासाचेच लेक्चर टाकणार आहोत. नंतर जसं जसं तुमची कॅपॅसिटी वाढेल तसे तसे आपण लेक्चर काय करणार आहोत, वाढवत जाणार आहोत. समजतंय ना. ऑनलाईन लेक्चरचा फायदा घ्या, जास्तीत जास्त मुलांना शेअर करा, जास्तीत जास्त मुलांना सबस्क्राईब करायला सांगा आपल्या युनिव्हर्सल कोचिंग क्लासेस या चॅनलला. राईट. आणि जर काही डाऊट आला तर आमचा तिथं कोपऱ्यामध्ये काय केलेलं आहे, नंबर दिलेला आहे, या नंबरवरती काय करा तुम्ही तिथं कॉल करा. राईट. थँक्यू.